सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे आता वर्ग झाल्यानंतर तपासाला गती आल्याचं पाहायला मिळत आहे। हत्या प्रकरणाशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी आतापर्यंत 100हून अधिक जणांची चौकशी झाल्याचं समजतंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्या अपहरणादरम्यान वापरण्यात आलेली एक स्कॉर्पिओ पोलिसांनी दुसऱ्या दिवशी जप्त केलेली होती। याच स्कॉर्पिओत सीआयडीच्या पथकाला 2 मोबाईल्स आढळून आले होते। या मोबाईलमध्ये सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा चित्रित करण्यात आल्याची माहिती समोर येते। तर याच मोबाईलवरनं एका बड्या नेत्याला फोन देखील केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। विद्याताई चव्हाण सुद्धा आहेत आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरनं, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। विद्याताई, एक जे स्कॉर्पिओ गाडी अपहरणादरम्यान पोलिसांना सापडलेली होती, त्यात जे 2 मोबाईल मिळालेले होते त्यातला डेटा रिकव्हर केला जातोय आणि त्यामध्ये काही व्हिडिओज आहेत मारहाण करतानाचे संतोष देशमुखांना अशी माहिती मिळते। या व्यतिरिक्त एका बड्या नेत्याला फोन कॉल देखील केला गेल्याचा या मोबाईलवरनं सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली। आपली पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भातली? नाही, ह्याच्यामध्ये सरळ सरळ धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप असताना सुद्धा त्यांच्या राईट हँड असलेल्या माणसाला अटक होत नाही, अजूनपर्यंत का होत नाही? मग गृह खातं काय करतंय असा प्रश्न पडलाय सगळ्यांना। एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावरती उतरले, बीड मध्ये सगळ्यांनी सरळ सरळ आरोप केलेले आहेत। लाखो लोक बोलतायत की ह्या माणसाचा हात आहे, तरी सुद्धा त्यांच्या केसालाही अजून धक्का लागत नाहीये। म्हणजे देवेंद्र फडणवीस कोणाची म्हणजे स्वतःची सत्ता सांभाळता आहेत का काय करतायत काय? तिकडे सुरेश धस त्यांच्याच पक्षाचे आहेत ते सांगतायत, तिकडे क्षीरसागर आहेत किंवा सोळंके आहेत, हे सगळेजण वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकच बोलतायत, तरी सुद्धा अटक का होत नाही? आणि धनंजय मुंडेंची गुंडगिरी हे आपल्याला माहिती, आता ती उघड झालेली आहे सगळीकडे, तरी सुद्धा आणि आता तुम्हाला जे मोबाईल मिळालेले, म्हणजे पोलिसांचा तपास इतक्या संथपणे चाललेला आहे का की त्यांना एकेकाच्या गचांड्या धरून त्यांना आणायला का होतं? धनंजय मुंडे जर मिनिस्टर असतील तर त्यांना पकडून आणलं पाहिजे। त्यांनी गुन्हा केलाय, गुन्हेगार आहेत ते। त्यांच्या उजवा हात आहे हे पंकजाताई मुंडे म्हणतायत, आणि धनंजय मुंडेंच्या पूर्वी हे गोपीनाथ मुंडेंची म्हणजे परंपरा चालत आलेली आहे गुन्हेगारीची आणि गुंड प्रवृत्तीची। तर ही गुन्हेगारीला कुठेतरी चाप लावणार आहेत की नाही? गृह खातं काय करते? ठीक आहे, पकडले का नाही अजून गुन्हेगार? ठीक आहे, मुद्दा कळला आपला। मंत्र्यांना गुन्हा करायची मुभा दिलेली आहे की काय? की मंत्रीपद दिलं म्हणजे तुम्ही काही केलं तरी चालू शकतं, असं झालंय का हल्ली? का फक्त सत्ता सांभाळणं एवढंच फडणवीसांचं काम आहे? ठीक आहे विद्याताई, मुद्दा कळला आपला। धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।